जर झाडांना लागलं आणि त्यानंतर एक धावा असेल तर एक धावा असेल, दोन धावा असतील पळून काढल्या तर दोन धावा दिल्या जातील, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होती. पहिलं षटक मार्गस्थ, सिंगल, षटकार, चौकार, सिंगल आणि पुनश्च एकदा डॉट बॉल. यावेळेस फाटका अप्रतिम आहे, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज विजयचा तडाखा, बॉल सीमा पार, आलाय षटकार. बॉल फिल्डर येत आहेत, कॅच जी मात्र सुटली आहे. एक धाव झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता दोन धावा देखील कंप्लीट होतील. किस्मत किस्मत की बात है, आज धूप तो कल बरसाते. अगदी मी म्हणेल कॅचची संधी होती आणि कॅच सुटली आहे. धावसंख्या धावफलकावरती 2च्या मदतीने 20 या आकड्यावरती जाऊन ठेपली आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. मोठा फटका मारायचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. बॉलची पिचिंग होती. पंचांचे दोन्ही हात समांतर धाव असेल अवांतर. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला मनीष सर पाहायला मिळत आहेत, मनोज पाटील सर पाहायला मिळतील. त्यांच्या सोबतीला हेमंत कोट. ही पंचांची जोडी पाहायला मिळते. दोन्हीही नावाजलेले पंच म्हणून या दोन्ही पंचांची ओळख आहे. हुक करायचा प्रयत्न, आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी. बॉलची पिचिंग झाली होती. वाईट +1 टोटल, 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. आतापर्यंत अविनाश यांच्या माध्यमातून एक चेंडू जो मात्र हाताळण्यात आला आणि त्यामध्ये टोटल 5 धावा खर्च केल्यात. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं अविनाश यांच्या माध्यमातून. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. एसटी रक्षण अप्रतिम पाहायला मिळतोय. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये संतोष आहे, ज्यांच्या माध्यमातून एसटी रक्षण चांगलं झालं. डॉट बॉलची समाप्ती. डान्सिंग डाऊन द विकेट, डान्सिंग डाऊन द ट्रॅक कदम ताल करण्यात आलं होतं. मोठा फटका मारायचा होता लॉफ्टेड, परंतु बॅटचा आणि चेंडूचं काही संपर्क होत नाहीये आणि त्याला अनुषंगून डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका मारायचा नक्कीच प्रयत्न केला जातोय. प्रयत्नांती परमेश्वर काही मिळत नाहीये. एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं आणि या दुसऱ्या षटकामधील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिला चेंडू हाताळत असताना 5 धावा खर्च केल्या, त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती फक्त 1 धाव खर्च केली. 3 चेंडूंमध्ये एकंदरीत 6 च्या मात्र एकवटण्यात आल्या, खर्च च्या मात्र करण्यात आल्या. इथे फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन होतोय. पहिला झटका लागतो. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम 24 या आकड्यावरती फलंदाज. विजयची खेळी संपुष्टात. विजय बॅक टू द पवेलियन.
एका चेंडूचा खेळ, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 24 या आकड्यावरती. खोलवा टप्प्याचा चेंडू होतो, शफल होऊन खेळायचा प्रयत्न, लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. टीमची टोटल 1 ने पुढे झाली आहे 25 या आकड्यावरती. अप्रतिम अशी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय वैभव शेठ पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. नवीन खेळाडूंना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी अथक मेहनत वैभवदादांच्या माध्यमातून घेतली जाते. त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे. यावेळेस फटका अप्रतिम मिस्टॅम्प स्ट्रोक होता, परंतु बॉल निघून चाललाय सीमा पार. षटकार येतोय फलंदाज दर्शनच्या पॅटमधून. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये हा तिसरा प्रियांशु आलाय बॉलिंग मार्क वरती. स्पेल मधील पहिलं सांगी कोट्यातील तिसरा षटक घेऊन तयार आहे. थोडस स्पीडअप करायचंय. चौथी मॅच सुरू आहे. 3:15 वाजून गेलेत. अजूनही आपल्याकडे 3.5 तासांचा अवधी आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त मॅच ज्या मात्र कव्हर करायचे, त्यामुळे विनंती असेल थोडस स्पीडअप करा. आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचाचे दोन्ही हात समांतरी धाव असेल. अव्वांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 32 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. 32 रन ऑन दी स्कोर कार्ड. फुलटॉस चेंडू, फटका दर्जेदार, शॉट मध्ये होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड.
अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. यानंतर होणारी मॅच JC11 विपक्ष रुद्रराज 11 असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी मिड इनिंग्स मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. लो फुल टॉस चेंडू होता. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी चांगली होती आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होतात. चित्त्याच्या वेगाने 2 धावा एक्झिक्यूट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती 200 मदतीने 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. एकूण 50 धावा धावफलकावरती. तिसरे षटक मार्गस्थ. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते विहान स्पोर्ट्स 11 या संघाच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता. वाईट बॉल पाहायला मिळतोय. 50 अप. 50 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरे षटक मार्गस्थ आणि 50 धावा ज्या मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. चांगली सुरुवात. फटकेबाजी चांगली होती. सँडी नावाचं वादळ अजूनही तंबूमध्ये आहे. ते वादळ ज्या ज्या वेळेस येतो घुंगवतो मैदानाच्या आतमध्ये आणि समोरच्या संघाला कुठेतरी पॅकफुटला टाकतो. तो सध्याच्या स्थितीला अजूनही तंबूमध्ये आहे. हरकत नाही. एक धाव कंप्लीट होतीये. बॉटमॅनचा चांगला वापर पाहायला मिळाला. 3 षटकांची समाप्ती. 51 धावा धावफलकावरती. चर्चा केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक होतोय आणि तोपर्यंत संधी असेल आमच्या डीजे ऑपरेटरला. सूचना इथे मी सर्वच टीमच्या कॅप्टन आणि संघ मालकांपर्यंत पोहोचवतोय. पहिल्या फेरीतील सर्व सामने आपल्याला पाहायला मिळतील 6 षटकांचे. यानंतरचे पुढील 4 सामने 5 षटकांचे असतील. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर. 51 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बॉलिंग मार्क वरती आलेत संतोष. स्पेल मधील दुसऱ्या आणि सांगी कोट्यातील 4थ्या षटकामध्ये. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. 3:30 जे मात्र वाजलेले आहेत. अजूनही आपल्याकडे 3.5 तासांचा अवधी आहे. त्यामध्ये आपल्याला पुढील इनिंग आणि त्यानंतर 4 सामने अजून कव्हर करायचे आहेत. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला. टेक ऑफ अतिरिक्त मिळाला होता. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला प्रदान झालं होतं. ऐन टायमाला बॅटची फेस जी मात्र ऑफ साईडला ओपन केली होती. पॉइंटमध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 52 या आकड्यावरती. इथे फटका अप्रतिम. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. ग्राउंडच्या अभावी आउटफील्ड स्लो आहे आणि त्याला अनुषंगून 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या धावफलकावरती 2च्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 54 या आकड्यावरती. 54 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. अप्रतिम फटकेबाजी सध्याच्या स्थितीला विहान स्पोर्ट्स 11 या संघाच्या माध्यमातून केली जाते.
खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. आतापर्यंत या षटकामध्ये चांगला कम संतोष यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ज्या ज्या वेळेस खोलवर टप्प्याची चेंडू पाहायला मिळत आहेत त्या वेळेस फलंदाज पीट होत आहेत. त्या ज्या वेळेस स्लॉट मध्ये चेंडू होतोय त्या वेळेस आपण पाहतोय फटकेबाजी चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती होईल. या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. कमबॅक स्पेल हा आपण पाहतोय संतोष यांच्या माध्यमातून. इथे फलंदाज पूर्ण प्रकारे बीट झाले होते. थर्ड मॅन रिझन मधून बॉल्स जो मात्र गोषंकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 55 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या परंतु त्यानंतर संतोष यांच्या माध्यमातून अवघ्या 4 धाव्यांचा आतापर्यंत षटक पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एंड ऑफ 4th ओव्हर. 4 षटकांची समाप्ती. अब तक 56 अर्थात 56 धावा धावफलकावरती. चार षटकांची समाप्ती. 56 धावा धावफलकावरती. 14च्या सरासरीने धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतीये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फटकेबाजी जी मात्र मागच्या षटकामध्ये कुठेतरी कमी झाली. अवघ्या 5 धाव्यांचं षटक संतोष यांच्या माध्यमातून फेकण्यात आलं. कमबॅक स्पेल म्हणून त्या स्पेलला आपण बोलू शकतो कारण ज्या वेळेस चांगला स्पेल पाहायला मिळतो एक षटक चांगला निघतो त्यानंतर फलंदाजी करणारी टीम कुठेतरी बॅकफूट वरती जाते. मोठा फटका मारायचा प्रयत्न करते. एक जाळा बिनला गेला असतं गोलंदाजांच्या माध्यमातून आणि त्यावेळेस बहुतेक वेळा फलंदाज फसताना आपण पाहिलेत. यावेळेस बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळतोय. कॅच झाली कंप्लीट. मी म्हणतो होतं जाळा रचलं गेलं होतं आणि त्यामध्ये जो मात्र फलंदाज बाद होतो. विकेटचं पतन. झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा 56 या आकड्यावर. नवीन फलंदाज प्रेम पाहायला मिळतोय 5व्या षटकामध्ये. नितेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन होतोय. लो फुल टॉस चेंडू होता. चेंडू डीप होत असताना पाहायला मिळालं. एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. पहिल्या 3 षटकांमध्ये 51 धावा धावफलकावरती होत्या परंतु त्यानंतर 8 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. कमबॅक मात्र झालेला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या स्थितीला 57 या आकड्यावरती. यावेळेस बॅटची कडा. विकेटचं पतन. फलंदाज बाद होईल. अजून एक तंबूच्या आश्रयाला जातोय अर्थात दर्शन बॅक टू दी पवेलियन. वाईट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे.
पाचवे षटक मार्गसह पहिला चेंडू विकेट, सिंगल, विकेट आणि वाईड. एकंदरीत आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. वाईट बॉल असेल. धावसंख्या धावफलकावरती वाईटच्या मदतीने 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. 4 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात. सँडी आणि प्रेम ही जोडी सध्याच्या स्थितीला आहे. मैदानाच्या आतमध्ये शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. फलंदाज पूर्ण प्रकारे झाले बीट. डॉट बॉलची समाप्ती होईल. एका चेंडूचा खेळ या 5व्या षटकामधील शिल्लक. यानंतर होणारे सर्व सामने आपल्याला पाहायला मिळतील 5 षटकांचे असतील. सॉरी, थोडंसं करेक्शन असेल. 6 षटकांचे सामने खेळवले जातील. जेसी 11 विपक्ष रुद्रराज 11 असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये असतील. इथे एक धाव झाली. कंप्लीट एंड ऑफ 5th ओव्हर. 5 षटकांची समाप्ती. धावसंख्या 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 61 रन ऑन दी स्कोर कार्ड. 12.20 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर सँडी आणि प्रेम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत शांत आहे. सातत्याने एक गाव एक फॉर्मॅटसाठी प्रेम आणि सँडी हे मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. ज्यावेळेस प्रॅक्टिस करत होते त्यावेळेस सँडीच्या नावावरती देखील रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतो. 10व्या मजल्यावरती त्याने चेंडू फेकला होता. बघूया पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक करू शकतो का. व्हाईट बॉल येतो. 62 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. 6वं षटक मार्गस्थ. 6व्या षटकामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला पहिला चेंडू जो मात्र अवांतर येतोय. प्रथमेश पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव झाली कंप्लीट आणि क्विक फिल्डिंग पाहायला मिळतीये. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. 63 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. 63 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ. मैदानाच्या आतमध्ये 6वं. 63 धावा धावफलकावरती जेसी 11 टीम कॅप्टन आणि रुद्रराज 11 टीम कॅप्टन. चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. सामना 6 षटकांचा असेल. प्रथमेश बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू अवांतर. त्यानंतर आली एक सिंगल. स्ट्रायकर एंड वरती सँडी. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅट थोड्याशा प्रमाणामध्ये मी म्हणेल बेंड झाली होती आणि त्याला अनुषंगून एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. फेकी थोडीशी वाईड होती. अन्यथा तौबाच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन देखील होऊ शकलं असतं. 2 धावा एक्झिक्यूट झाल्या. 65 धावा धावफलकावरती येऊन ठेपल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंमध्ये 15 पर्यंत धावसंख्या पोहोचली. 15 धावाच्या मात्र एकवटण्यामध्ये यश मिळालं तर 80 पर्यंत एक धावसंख्या अशी टोटल असेल ती टोटल चेस करत असताना प्रांशी 11 हा संघाची दमछाक होईल ती मात्र शंका नाहीये. स्टॅम्प स्ट्रोक. बॅटची मात्र ट्विस्ट झाली होती परंतु एकाच 2 धावांवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या धावफलकावरती 67 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ षटकामधील कंप्लीट झालाय. 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रथमेशने. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. एका बाजूला संघ आहे फ्रान्सिस 11, दुसऱ्या बाजूला वियान स्पोर्ट्स 11 असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात.
पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. सातत्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जातोय, प्रयत्न अंती परमेश्वर मिळत नाही. एकदा होती कंप्लीट, एक्झिक्यूट झाली आहे सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती 68 पाहायला मिळतीये. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे आणि कॅच झाली कंप्लीट. फलंदाज प्रेमची केस संपुष्टात 68 या आकड्यावरती. एका चेंडूचा केस शिल्लक आहे. 68 धावा धावफलकावरती, 68 रन ऑन दी स्कोर कार्ड. रुद्रराज 11 टीम कॅप्टन आणि JC 11 टीम कॅप्टन. चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. निखिल पाटील 6व्या क्रमांकावरती येतो. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस फटका अप्रतिम, शेवटच्या चेंडूवरती फटका दर्जेदार पाहायला मिळतो. निखिल पाटीलचा तडाखा, बॉल सीमा पार, षटकार आणि अशा रीतीने एंड ऑफ 6th ओव्हर पहिल्या इनिंगचा वाजवी केस समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 74. या आकड्यावरती 75 धाब्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो आहे. वियान स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून प्रांशी 11 या संघासमोर.
75 धावा असं समीकरण. विनंती असेल प्रांशी 11 टीम सलामीचे आपले दोन्ही फलंदाज आपण मैदानावरती पाठवायचे. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे कारण 6 वर्षी प्रत्येक मॅच आपल्याला खेळवायची आहे. बघा तुमच्या माध्यमातून उशीर झाला तर मात्र तुम्हालाच कमी षटकांचे सामने खेळवावे लागतील. तुमची मर्जी आहे, उशीर करू शकता, हरकत नाही आहे. संध्याकाळ झाली तर आपल्याला गेम बंद करावाच लागेल, उद्या तिथून पासूनच सुरू करावा लागेल. मात्र व्यवस्थापन समितीला तुम्हाला 6 षटकांची प्रत्येक मॅच खेळवायची आहे. आदरणीय निलेश शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला आपण मॅचच्या दिशेला वळतोय जिथे प्रथमतः बॅटिंग करत असताना 74 74 धावा कुठल्या गेल्या तर 75 75 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. जेसी 11 संघाने टॉस जिंकले. डिसिजन फिल्डिंगचा बॅटिंगचा असेल आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय रुद्रराज 11 संघाला. चला आपण मॅचच्या दिशेला वळणार आहोत जिथे आपल्याला पाहायला मिळतील 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये. एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रियांशी 11 36 बॉल विजयासाठी 75 धावांची गरज असं विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये डेफिनेटली सँडीला आपण पाहणार आहोत. मे बी दुसरा देखील खेळाडू येऊ शकतो मात्र सँडी एक नामवंत खेळाडू आहे. सातत्याने वडवली गावाचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलं. आपल्या नावाची वलय या खेळाडूने निर्माण केली. असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय तो म्हणजेच सँडी. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच अविनाश आणि अविनाशच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतील राहुल. देऊ शकतील का संघाला विजयाची चाहूल ते देखील आपण पाहणार आहोत. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट एंड शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. हर सर जहाँ झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. पाहूया मॅचचा सिकंदर कोण असेल. पहिला बॉल सँडीच्या माध्यमातून पहिला बॉल फटका लाजवाब कव्हरच्या दिशेला. इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. मात्र मैदानावरती 2 धावा ज्या मात्र आपल्याला कंप्लीट पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या बॉलवरती ऍड झाल्या 2 धावफलक झाले ओपन आणि शुभारंभ झाला या दुसऱ्या डावाला 2 धावा. सँडीचा बॉल डिफेन्सिव्ह अप्रोच पाहायला मिळतोय. थर्ड मॅन मध्ये जबरदस्त कामगिरी. मात्र मैदानावरती बाल बाल बचे. समय सूचकता जर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो असतं तर फलंदाज इट्स नो मोर. फलंदाजाची खेळी समाप्त झाली असती आणि ती देखील बडी मछली जाल में फलंदाज अविनाशची खेळी देखील समाप्त झाली असती. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये. जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. मैदानावरती आता तेच आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. आदरणीय वैभव शेठ पाटील साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा. एक दमदार असा व्यक्तिमत्व, लाखो की बस्ती में दिलदार असती म्हणून वैभव शेठ पाटील साहेबांची ओळख आहे आणि सातत्याने युवकांचे प्रेरणास्थान आणि युवकांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा म्हणून त्यांच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम आपल्याला पाहायला मिळतात. सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामध्ये अगदी अग्रगण्य असणारं नाव म्हणजे आमचे सर्वांचे लाडके वैभव शेठ पाटील साहेब. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र स्थिर आहे. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. खोलवा टप्प्याचा बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट. जान जाए पर गेंद ना जाए, जान जाए पर रन ना जाए. काय लाजवाब एफर्ट. नॉट आउट. हेमंत कोट सरांचा इशारा येतोय. जबरदस्त पंचांची भूमिका आपल्याला
सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळते, ज्यामध्ये मनोज पाटील सर आणि हेमंत कोट सर, मध्ये मध्ये विनायक सर देखील आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत होते. साच, बाज और ताज हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळतील जबरदस्त कामगिरी करत असताना. चीते की चाल, बाज की नजर और 3 अंपायर्स के डिसीजन पर कभी संदेह नहीं करते. जबरदस्त पंचांची भूमिका आणि जबरदस्त निर्णय, प्रॉपर डिसिजन, एकही आक्षेपार्ह निर्णय जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला नाही. हे कौतुक आहे संपूर्णपणे या तिन्ही पंचांचं. यावेळेस घडलं काय? पंच बॉल आहे, डॉट बॉल. क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर खालीच राहिला. चेंडू पडल्यानंतर खालीच आपल्याला पाहायला मिळाला. सँडीचं कौतुक आहे, कारण सँडीचा जर विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतील उसळलेले बॉल त्याच्या माध्यमातून टाकले जातात खाली, सबमरीन बॉल टाकले जातात. यावेळेस चांगला चेंडू पंचांकडे अपील केली जाते. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची आपण नोंद करून घ्यायची आहे. प्रेम सारखा एक खेळाडू, नामांकित खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी त्याची देखील तितकीच महत्त्वाची असेल जितकी सँडीची महत्त्वाची आहे. त्याच्या समवेत अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त प्रत्येकाच्या माध्यमातून कार्य होणं गरजेचं आहे. मैदानावरती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 5 पाहायला मिळतीये. यावेळेस आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळतोय, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 धावा, येस 2 धावा, 2 धावा. 22 22, येस 2 धावा. आणि अशा रीतीने षटक देखील समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 6 पाहायला मिळेल. 6 ऑन द बोर्ड विदाउट 7, माफ करा 7 धावा. एक वाईटचा देखील आपण ऍड करू जो केला नव्हता, मात्र 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 7 पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या 7 या आकड्यावरती. अविनाश आणि राहुल देऊ शकतील का संघाला विजयाची चाहूल, हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्याच्या हंगामामध्ये जो खेळाडू अगदी रेड आउट फॉर्म मध्ये, ज्याच्या नावाची वलय संपूर्ण कल्याण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आहे, असा खेळाडू आणि ज्या खेळाडूवरती सर्वाधिक बोली लागली आहे, उच्चांक गाठला गेला बिडिंगचा 7000 पॉईंटचा, असा खेळाडू प्रेम, जो जेन्युइन ऑलराऊंडर आहे. बॅट आणि बॉलने खूप चांगल्या प्रकारची कॉन्ट्रीब्युशन ज्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतो, असा प्रेम मैदानावरती तयार बॉलिंग मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये. पाहूया कशा प्रकारे कामगिरी प्रेमच्या माध्यमातून राहील. नामवंत खेळाडू आहे, विकेट टेकिंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो प्रेम. यावेळेस विकेट टेकिंग गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू पहिल्या बॉलवरती विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय. स्लॉट मध्ये बॉल होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर यष्टीरक्षकाचं सुरेख यष्टीरक्षण. फलंदाज होतील बाद. पहिली मोठी विकेट बॅटिंग करत असताना टीम प्रांशी 11 संघाला. फलंदाज राहुल, बॅक टू द पवेलियन. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील रोहित. पाहूया रोजचा फॉर्म टीमच्या हिट मध्ये असेल का. रोहित फिट असेल तर मामला सुपर हिट असेल. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील अविनाश करू शकतील का गोलंदाजांच्या विजयाच्या स्वप्नांचा नाश. पाहूया थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळून जाईल. 6 षटकामध्ये 75 धावांची गरज होती, पहिल्या षटकामध्ये 7 आल्या. आता मात्र तयार गोलंदाज प्रेम. पहिल्या बॉलवरती विकेट टेकिंग गोलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. पुन्हा एकदा पंचांकडे अपील, पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते. सेलिब्रेशन आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळत होतं. अनएक्सपेक्टेड टेक ऑफ आपल्याला पाहायला मिळाला, अनपेक्षित उसळी. पंच रिकन्सिलेशन करतील, त्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. काय असेल तो निर्णय हे तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचवला जाईल. क्रुशियल डिसिजन आहे.
क्रुशल डिसिजन आहे. पंच आपल्या जागेवर जातील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. फलंदाज बाद, विकेट ओयुठी. फलंदाजाची इथे खेळी होत असताना समाप्त. डीजे क्षेत्रामध्ये एक खेळाडू स्लीप मध्ये, शॉर्ट मिड विकेट, सिली मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि फायनली आपल्याला इनसाइड द सर्कल पाहायला मिळेल. कोरडप्प्याचा बॉल पंचांकडे अपील केली जाते. फलंदाज बाद आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट. या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. प्रेम, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रेमच्या घातक नवीन बॅटर मैदानावरती 5व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील. राहुल 3 चेंडू 3 विकेट आतापर्यंत अर्जित करण्यामध्ये यश मिळालंय. डबल हॅट्रिक कंप्लीट करू शकतील का? 4 चेंडू 4 विकेट हा कारनामा लसित मलिंगाने केलाय सलग 2 वेळा. खोलडप्प्याचा बॉल, अप्रतिम गोलंदाजी प्रेमच्या माध्यमातून दिशा आणि दशा खराब करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग टीमची हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, 4 चेंडू 3 विकेट 1 डॉट, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त कामगिरी. फटका चांगला पाहायला मिळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डिंग लाजवाब आपल्याला पाहायला मिळाली. काउस कॉर्नर, अनऑर्थोडॉक्स, वाईडिश, लॉंग ऑन क्षेत्रामधून फिल्डिंग मध्ये बॅकअप चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट. धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या. या षटकामध्ये 5 बॉल झाले, 1 धाव खर्च झाली, 3 गडी बाद केले. हा शेवटचा बॉल आहे आणि गोलंदाज सय्यर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रेम यावेळेस शॉर्ट रनचा वापर, पुल करायचा प्रयत्न, मात्र मिळतील फक्त धावा 1 की 2. एकच धाव.
9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 षटकांची समाप्ती होती आहे. अविनाश आणि राहुल ही जोडी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये असेल. यावेळेस फटका अप्रतिम विष्णूचा तडाखा अर्थात अविनाशचा तडाखा बॉल सीमा पार षटकार. त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला आमचा आवाज येत असेल तर त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. अविनाशच्या माध्यमातून संघर्ष होतोय. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर आले. प्रेम आज ज्या गोष्टीला हात लावेल त्या गोष्टीचं सोनं होतंय. फलंदाज बाद. मॅचची गोल्डन विकेट कॅरी. करण अंबालाची फॅन फॉलोविंग आहे. त्याचप्रमाणे आंबिवलीमध्ये मी म्हणेल प्रेमची फॅन फॉलोविंग आहे. प्रेम जिथे जिथे जातो तिथे तिथे वलय निर्माण करतो असा हा अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतो. हाय स्पीड लागली होती. बॅटची कडा होती. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगल झाली आहे कंप्लीट. 16 धावा धावफलकावरती. डीजे मास्टरला देखील विनंती असेल ज्यावेळेस साऊंड चालू ठेवाल त्यावेळेस फुल साऊंड ठेवा. अन्यथा पूर्ण प्रकारे बंद करा. कारण लाईव्ह मध्ये देखील आपण पाहतो की कॉपीराइट लागू शकते. त्यामुळे विनंती असेल. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती सिंगलच्या मदतीने पाहायला मिळतीये 17 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ तिसरं आणि या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला 17 धावा धावफलकावरती आहेत. नो चेंडू पंचांनी घोषित केला आहे. नो प्लस 2 टीमच्या टोटल मध्ये ऍड. टोटल 3 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती 3च्या मदतीने पाहायला मिळेल. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटच्या चेंडूला कॅश इन करता येईल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ सँडी याच्या माध्यमातून. सँडीच्या पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. या षटकामध्ये आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती षटकार आलं होतं. चार चेंडू जागे कंप्लीट. 2 चेंडू जागे अजूनही शिल्लक. मॅच बॉल आलेला आहे. त्यामुळे विनंती असेल पंचांना चला मॅच बॉल घ्यायचंय. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये तिसरं आणि या तिसऱ्या षटकामधील 4 चेंडू जागे कंप्लीट. 2 चेंडू जागे अजूनही शिल्लक आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. थोडंसं मिसजमेंट पाहायला मिळालं. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून एका धावेवरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. एका चेंडूचा शिल्लक. 21 धावा धावफलकावरती. मोठं टार्गेट सध्याच्या स्थितीला चेस करायचं. यावेळेस फुल टॉस चेंडू. डाऊन दी बॉल. प्रेम येत आहेत. करणार नाहीत कुठली चुकी. अजून एका विकेटचं पतन. फलंदाजाची खेच संपुष्टात. झटका लागतो मैदानाच्या आतमध्ये 5वा. 21 या आकड्यावरती.
लीग फॉर्मॅट मध्ये दोनच संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतील या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे आणि दोन संघ एका स्पॉटसाठी खेळत असल्यावरती बॉल आउट होईल या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची आहे. होतो षटक मार्गस्थ सूरजच्या माध्यमातून पहिला चेंडू आलाय डॉट, त्यानंतर मोठा फटका मारायचा प्रयत्न आडव्या पट्ट्याने ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल झाला. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सध्याच्या स्थितीला 75 धावेंचं टार्गेट आहे आणि ते चेस करत असताना दमछाक होती यात ती मात्र शंका नाही. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, बॅटची कडा होती, कॅचची संधी होती आणि मी म्हणेल ऐन मोक्याच्या क्षणी सूर्याची किरण डोळ्यावरती पडली, ब्लाइंड स्पॉट निर्माण झाला आणि कॅच ड्रॉप झाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 23 आकडावरती जाऊन पोहोचली आहे. दिल्ली अभी बहुत दूर आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 15 चेंडूंमध्ये अजूनही 52 धावांची गरज. फटका फसलाय, डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत, प्रेमच्या माध्यमातून होती कॅच कंप्लीट, तिसरी कॅच कंप्लीट करतोय, 2 विकेट्स देखील कॅरी केल्यात. मी म्हटलं होतं प्रेम ज्या गोष्टीला हात लावेल त्या गोष्टीचं सोनं होतोय. फलंदाज बाद 6वा झटका. क्षितिज येतोय, क्षितिजनी एक मोठा फटका मारला तर एक रील व्हायरल होईल, 2 मोठे फटके मारले तर 2 रील व्हायरल होतील ती मात्र शंका नाहीये. जितके फटके बसतील तितके रील व्हायरल होतील. इथे फटका चांगला आहे, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकाच जागेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पाहायला मिळेल 24 आकडावरती जाऊन पोहोचली आहे. क्षितिज अगदी माझा जवळचा मित्र आहे. ज्या वेळेस मी कल्याण ग्रामीणच्या बाहेर समालोचन करतो त्यावेळेस देखील तो मिळतो, मग तो भगवा चषक आंबे खुर्द येथे असू दे त्यावेळेस देखील त्याची भेट होते. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे. यावेळेस ऑन साइडला बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल झाला, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगल धाव एक्झिक्यूट, 25 धावा धावफलकावरती. 4 षटकांची समाप्ती होती, 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी 50 धावांची गरज, 12 चेंडू शिल्लक प्रति षटकामागे, 25 ची सरासरी इथून मेंटेन करायची आहे. थोडंसं स्पीडअप करायचं कारण चौथा सामना सुरू आहे. 4:15 वाजलेत, अजून 2.25 तास आपल्याकडे जास्तीत जास्त शिल्लक असतील. इथे फटका अप्रतिम होता. VVS लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एकाच जागेवरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 26 या आकड्यावरती, 49 धावांची अजूनही गरज. वैभव शेठ पाटील वन ऑफ द टॅलेंट, मी म्हणेल एक उभरता सितारा या विभागामधील, ज्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा साकार झाली आहे. अगदी म्हटलं जातं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मी म्हणेल वैभवदादांच्या माध्यमातून कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने अनेक गोष्टी केल्या जातात, अनेक उपक्रम राबवले जातात, त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती होती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल याच्या मात्र पाहायला मिळत आहेत. 9 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार लागला तर मात्र मॅच जिंकू शकतात. इथे फटका अप्रतिम आहे, डाऊन दी बॉल, फिल्डर आलेत, कॅच झाली कंप्लीट. क्षितिजला परतायला लागते माघारी, झटका लागतोय 7वा. क्षितिज बॅक टू दी पवेलियन.
आशूच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, 1 विकेट. एक विकेट कॅरी केली, 1 धावा खर्च केली. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या स्थितीला केली जाते. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 5वं षटक प्रगतीपथावरती. 5वं षटक मार्गस्थ आहे. एका चेंडूचा काही शिल्लक. या 5व्या षटकामधील गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. 26 धावा धावफलकावर. फुल टॉस चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिसटाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल. फिल्डर आलेत आणि त्यानंतर कॅच पकडली आहे. 8वा झटका. वरती गोलंदाज पाहायला मिळतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. मॅच मध्ये 47 धावांची गरज. 5 चेंडू शिल्लक आणि 47 धावांची गरज आहे. गौरव बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू आपटलेला होता. पुल करायचा प्रयत्न. मिसटाइम स्ट्रोक, परंतु 2 धावा एक्झिक्यूट झाल्यात. यावेळेस वाईट बॉल असणार आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. मॅच मध्ये 46 धावांची अजूनही गरज. 5 चेंडू शिल्लक. सॉफ्ट हँडने खेळलेला फटका. 1 धाव झाली, 1 कंप्लीट. फक्त औपचारिकता शिल्लक. 4 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटची कडा आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट मध्ये इनफिल्ड मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. 3 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज. 4 चेंडूंमध्ये सुहास पवारने 7 धावा बनवल्या होत्या. इथे 3 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. वेस्ट बेंगाल येथे ती स्पर्धा सुरू होती. मॅन फ्रॉम कल्याण सुहास पवार स्ट्रायकर एंडवरती होता. 4 चेंडूंमध्ये 7 धावा बनवल्या होत्या. हा एक विक्रम आहे. इथे 2 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज. बॅटची कडा. थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकदा होईल कंप्लीट. आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे विहान स्पोर्ट्स या संघाने. अभिनंदन विहान स्पोर्ट्स. हार्ड लक टफ लक देणार आहोत प्रियांशी 11 या संघाला.